वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय आसाद. साईडला असेल प्रतिभा, साईडला असेल सुशांत. आता होते सुरुवात, प्रतीक घ्यायला तयार. आता याचा पहिला चेंडू सामना केलेला प्रतीक नेते दिशेने मारला चेंडू बॉलची प्रॅक्टिस आहे. नैसर्गिक अंतरामुळे चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 4 धावा. सुंदर धक्का म्हणावा लागेल प्रतीक याचा. संघाचा वैयक्तिक खातं होतो 4 या धावसंख्येने चौकार वसूल केला प्रतीक याने पहिल्या चेंडूवरती. ग्राउंडच्या थोडं बाहेर उभं राहिलं तर बरं होईल किंवा बसून घ्या. आता पुढे चेंडू सामना केलेला प्रतीक सुंदर फटका मिळाला लागला. आधीच्या चेंडूवरती प्रतीक याचा चौकार वसूल केला आहे. पुण्याच्या खेळण्यासाठी सज्ज. लास्ट चेंडू म्हणावा लागेल. वाईट चेंडू टाकलाय आता याने अतिशय धाव मिळते. आता याचा पुढे चेंडू सामना केलेला प्रतीक उंच मारण्याचा प्रयत्न परंतु जिंक झालाय. एकच धावची समाधान दोन्ही फलंदाज. वाढती धावसंख्या 6 धावसंख्या होते. आता मात्र आता याचा पुढील चेंडू सामना केलेला सलामीचा फलंदाज सुशांत. सुशांत खेळायला तयार. हो चेंडू 75 2 धाव मिळत आहे. डिफरन्स बॉक्समध्ये गेलेला चेंडू 2+2. आता मोठा अतिरिक्त चेंडू म्हणावा लागेल. 2+2 2 धाव मिळत आहेत. आता मात्र सुशांत पुन्हा एकदा सुशांत घ्यायला तयार. आता याचा पुढील चेंडू सामना केलेला सुशांत. सुशांत घ्यायला तयार. मोठा फटका मारण्याचा त्यांचा मान दिसतोय. सुंदर फटका मारावा लागेल. सुंदर फटका म्हणावा लागेल. 3 धाव मिळतात दोन्ही फलंदाजांना. सुंदर धाव गोळा करतात आपल्या संघासाठी. 2+3 सॉरी मगाचा चेंडूवरती 2+2 आताच्या 3 धावा. सुंदर फटकेबाजी करता दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. मारलेला फटका पाहूया किती धाव मिळतात. ठणठणीत षटकार म्हणावा लागेल. प्रतीक याच्या बॅटमधून निघालेला सुंदर फटका म्हणावा लागेल. प्रतिवादी मैदानाचा पुरेपूर अभ्यास आहे. सुंदर फटका म्हणावा लागेल. सुंदर फटका म्हणावा लागेल. 6 धावा मिळवल्या त्या चेंडूवरती. अजून याच्या विरुद्ध सुंदर फटका प्रतीक याचा. संघाची वाढती धावसंख्या 6 या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 18 धावा. आता याचा पुढील चेंडू सामना केलेला प्रतीक सुंदर फटकेबाजी करतो प्रतीक आपल्या संघासाठी. संघाची दिशेने मारलेला चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. षटक संपलेला इशारा येतोय. 1 षटकाच्या धावांनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 22 धावा. सुंदर फटकेबाजी करतो प्रतीक आपल्या संघासाठी. 22 धावा कर वसूल केले एका षटकामध्ये. 1 षटकाच्या धावांनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 22 धावा. सुंदर फटकेबाजी करतोय प्रतीक व सुशांत आपल्या संघासाठी. कोणताही मोठा धक्का वगैरे पाहायला मिळत नाही आपल्याला. पुढे पश्चिम सामना थोडी चालू करायचा आहे. आता मात्र वैयक्तिक पहिल्या व संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय सलीम. सामना सुरुवात होते. वैयक्तिक पहिल्या व संघासाठी दुसरे षटक घेऊन दोन फलंदाज यशस्वी झाले. देखील त्याच्यावरती भीड झाला आहे. 2+1 असेल 2 धाव मिळतात दोन्ही फलंदाजांना. आता मात्र स्ट्राईकला असले झाला की बाद फलंदाज प्रतीक एक चौकार व षटकार ठेवला होता आधीच्या षटकामध्ये. सीमारेषा बाहेर चौकार मिळतो प्रतीक याला. सुंदर फटकेबाजी करतो प्रतीक आपल्या संघासाठी. हवाचा ढोंगर रचतोय.
सुंदर फटका म्हणावा लागेल प्रतीक याचा चौकार वसूल केला आधीच्या चेंडूवरती. आता मात्र सनी त्याचा पुढे चेंडू सुंदर फटका म्हणावा लागेल. याच्या दिशेने कटालेला चेंडू पाहून सुद्धा मिळत आहे. 2 धावांचा पूर्ण केला. तिसऱ्या धावांचा प्रयत्न दिसतोय परंतु थोड्या धावांची समाधानाचा दोन फलंदाज सनी त्याचा पुढे चेंडू सामनाकडे प्रतीक मात्र सुंदर फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. सुंदर फटकेबाजी करतो प्रतीक आपल्या संघासाठी. चौकार षटकाराची आतिषबाजी करतोय. पुढील चेंडू साताकरीला प्रतीक एकदा लुटच्या मारण्याचा प्रयत्न होता परंतु काहीच्या खेळाचा चेंडू प्रतीक याला प्रतीक मात्र बाद होतोय. आपली कामगिरी करून प्रतीक मात्र तंबूत परतोय. चौकार आणि षटकारावर आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली प्रतीक याने. प्रतीक मात्र बाद होतोय. आता मात्र प्रतीक जागी लागतोय. विश्वनाथ उर्फ बाबू संघाची धावसंख्या होते 34 धावा. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होती 34 धावा. आता मात्र सनी त्याचा पुढे चेंडू सामना केलेला बाबू बाबू असेल. सनी त्याचा पुढे चेंडू बाबूसाठी. बाबू खेळायला तयार. चेंडू म्हणावे लागेल एसटी असेल देखील ग्रीन झाला आहे. व्हाईट प्लस एकूण 2 धाव मिळत आहेत. धाव मिळत आहेत. आता मात्र सलामीचा फलंदाज सुशांत स्ट्राईकला असेल. सनी त्याचा पुढे चेंडू फटका मारावा लागेल. प्रयत्न दिसतो आणि ते 30 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात. मारावा लागेल. 30 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात. दोन्ही फलंदाज सुंदर विकेट मारावं लागेल. दोन्ही फलंदाजांमध्ये धावांचा तर डोंगर रचत आहे. संघाची धावसंख्या होते 39 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर 2 षटकाच्या धावांनंतर संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 39 धावा. मोठी धावसंख्या उभी केली. भंडारपूर संघाने सुंदर फटकेबाजी करताना आपल्या संघासाठी प्रतीक देखील सुंदर फटकेबाजी केली आपल्या संघासाठी. आता मात्र तो संधीत बसलेला आहे. आता मात्र स्ट्राईकला असेल सुशांत. नॉन स्ट्राईकला असेल बाबू. आता मात्र स्ट्राईकला असेल सुशांत. पहिला व संघासाठी अंतिम षटक घेऊन आला आहे सियान. आणि षटक मात्र सियाच्या हातामध्ये दिलाय. स्ट्राईकला असेल सुशांत खेळायला तयार. परंतु धावतोय. 2 धावांचा वसूल करतोय सुशांत. असा नाहीतर कसा चौकार वसूल केला सुशांत याने. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. सुशांत मात्र मोठे फटके मारताना परंतु अजून खेळतोय. 2-2, 3-3, 4-4 धावा आपल्या संघासाठी गोळा करतोय आणि संघाची धावसंख्या मोठी करतोय. मात्र झाले ही गडी बाद 46 धावा. 46 धावा सॉरी. आता मात्र सियानाचा पुढील चेंडू केलेला सुशांत. आधीच्या चेंडूवरती असं नाही तर कसा चौकार वसूल केला होता परंतु चौकार मारला सुशांतने. सुंदर फटकेबाजी करते आपल्या संघासाठी. आता पुढील चेंडू आजच्या क्षेत्रातील मोठी धावसंख्या बनवावी लागेल. सुशांत खेळायला तयार. मारण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु एक चौकीचा घेण्यात यशस्वी होत आहे. एकच धाव ते सुशांत याला. त्या मात्र स्ट्राईकला असेल बाबू. सियानेचा पुढील चेंडू सामनाकडे बाबू. मैदानाचा
गुणगुण अभ्यास असलेला विश्वनाथ उर्फ बाबू डांगे सुंदर फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. सुंदर षटकार मारलाय. संघाची वाढती धावसंख्या असेल, संघाची धावसंख्या होते 54 धावा. आजच्या क्षेत्रातील मोठी धावसंख्या असेल 54 धावा 15 चेंडूंमध्ये. अजूनही अंतिम चेंडू बाकी असेल, या त्याचा पुढील चेंडू असेल विश्वनाथ साठी. विश्वनाथ घ्यायला तयार. पाहूया पुन्हा एकदा उंच मारण्यापर्यंत होतं, परंतु ड्रील झाले. दोन्ही धाव घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. एकच धाव ते दोन्ही फलंदाजांना दरम्यान षटक संपण्याचा इशारा येतोय. 30 षटकाची धाव नंतर संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 55 धावा. 56 धावांचं उद्दिष्ट ठेवलं ऑल करला संघ समोर. पाहूया कशा रीतीने पार करतायत. पाहूया गोळ्याच्या वतीने लागतोय आणि अत्यंत महाराष्ट्र संघाच्या वतीने नाणेफेकीचा खेळ लागलेला आहे. लगेचच आपला निर्णय कळवायचा आहे. दरम्यान चालू असलेला सामना असेल बल्लार स्पोर्ट संकेतवाडी आपली प्रवेश फी जमा करायची आहे. बल्लार स्पोर्ट विरुद्ध हॉलकरला 15 चेंडूंमध्ये 56 धावांचं उद्दिष्ट ठेवलं हॉलकरला संघासमोर. सुंदर फटकेबाजी केली होती जय बल्लार संघाने. चौकारवर षटकारांची आतिषबाजी केली होती. प्रतीक असेल, विश्वनाथ असतील, प्रशांत असेल, फटकेबाजी केली होती आपल्या संघासाठी. आणि आपल्या मोठी संख्या दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिलं संघासाठी पहिला चेंडू घेऊन येतोय अजय. असेल सलीद, असेल सियान. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय अजय. ताकदीचा संघ असेल. खेळायला तयार. अजयचा पहिला चेंडू सलीदसाठी. पाहूया कोणत्या रीतीने खेळतोय. सुंदर चेंडू म्हणावा लागेल अजय याचा. तरी त्याला फक्त काही सलीद मात्र जीत होतोय. अजय याचा पुढे चेंडू सामना घेईल सलीद. अजय अतिरिक्त धाव मिळते सलीदला. अजयचा पुढे चेंडू स्वागत केलेला सलीद. शिखर गोलंदाजी करतोय अजय आपल्या संघासाठी. आता मात्र सलीद तयार. अजयचा पुढे चेंडू सलीदसाठी. मोठे फटके मारण्याचा गोष्ट माणूस दिसत नाही. अजय यांनी जागृत ठेवले. पुन्हा एकदा घेऊन सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. विश्वनाथ यांच्याकडे गोलंदाजी करतो अजय आपल्या संघासाठी. कोणताही मोठा फटका मारण्यासाठी येत नाही आहे. करण संजय कुठे असेल त्यांनी कॉमेंटमध्ये संपर्क साधा. अजय याचा पुढे चेंडू पुन्हा एकदा सुंदर मारलेला फटका. षटकार म्हणावा लागेल सलीद याच्या 6 धावांसाठी. षटकार म्हणावा लागेल. संघाची धावसंख्या होतोय 1 षटकाच्या धावांची नंतर संघाची धावसंख्या झाले 3 गडी बाद 13 धावा. संघाची धावसंख्या होते 20 बाद 13 धावा. आता मात्र वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल सतीश. सतीश हार केले तेव्हा वेगवान गोलंदाज म्हणावा लागेल गेमाला संघाकडून. सतीश वैयक्तिक पहिला व संघासाठी दुसरं षटक घ्यायला लागेल सतीश. सियान खिलाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. या घ्यायला तयार. सतीशचा पहिला चेंडू सियानसाठी. सतीशचा पहिला चेंडू सियानसाठी. सतीशचा पुढील चेंडू सामना केलेला सियान.
सुंदर गोलंदाजी करतोय सतीश आपल्या संघाच्या टीस याला मात्र पहिला चेंडू धमाकाचा निर्णय घेतो झेलवतोय का परंतु धावांसाठी षटकार सुंदर फटका मारावा लागेल सियानियाचा 6 धावांसाठी सहा धावांसाठी होते 19 धावा असे फटकेबाजी केली तर आपला संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो हेच सियाच्या मनात दिसतंय कशी फटकेबाजी करतोय का पाहूया यापुढे देखील आता मात्र सतीशाचा पुढे चेंडू सामनाकडे सियान या सुंदर फटकेबाजी करायला तो सुरुवात केली चेंडू बनावा लागेल दोन चेंडू घोषित करतात पंच गुरव आता मात्र सतीशाचा पुढे चेंडू सियासाठी सियाने मात्र सुंदर फटकेबाजी करायला सुरुवात देखील केली सतीशाचा पुढे चेंडू सियासाठी चेंडू बनावा लागेल पाहूया झेल होतोय का आणि इथे 6 धावा सुंदर फटकेबाजी करतो सियान सुंदर फटकेबाजी करण्याची सुरुवात केली आहे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सियान लीगच्या दिशेने असलेले खेळाडू कृपया आपण लाईनच्या बाहेर उभे राहा खेळाडूला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या सतीशाचा पुढील चेंडू सामना केलेला सियान सुंदर फटकेबाजी दोन षटकार लगावले सतीशाचा पुढील चेंडू सियानसाठी परंतु संघाची धावसंख्या होते 29 धावा बिनबाद 29 सुंदर फटकेबाजी आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे मात्र सतीशाचा पुढील चेंडू आपल्याकडे शरीर सतीशाचा पुढील चेंडू सामनाकडे शरीर म्हणावं लागेल खडकरी षटकार म्हणावा लागेल 6 धावांसाठी सुंदर फटकेबाजी करतात दोन्ही गोलंदाजांच्या संघासाठी दरम्यान षटक संपल्याचा इशारा येतो 2 षटकांच्या धावांनंतर संघाची धावसंख्या होती 35 बिनबाद 35 धावा 5 चेंडू आणि 21 धावा 5 चेंडू 21 धावा आपल्या संघाचा विजय करायचा असेल तर 5 चेंडूमध्ये 21 धावांचं 21 धावा खेळाव्या लागतील आता मात्र वैयक्तिक पहिलं हे संघासाठी अंतिम निर्णय षटक कोण खेळते पाहूया मला वाटतं प्रतीक असेल रोमांचक कसा चाललेला सामना हो करता विरुद्ध खेळणार 5 चेंडू आणि 21 धावांचा आव्हान नायमान सगळ्यांनी जागे राहायचंय आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आला प्रतीक राहिला असेल सलीम सियान उंच मारलेला फटका पाहूया किती 6 धावा सुंदर फटका बनावा लागेल सलीम याचा सियान याचा सुंदर फटका बनावा लागेल सियान याचा सुंदर फटकेबाजी करतोय सलीम आपल्या संघासाठी सियान आपल्या संघासाठी प्रतिक्रियाचा पुढील चेंडू सामनाकडे सियान दोन्ही सलामीचे फलंदाज असून देखील मैदानामध्ये सुंदर फटकेबाजी करत आहेत दोन चेंडू आणि 13 धावा सॉरी 12 धावा 3 चेंडू 12 धावा सुंदर फटकेबाजी करतोय दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या आता मात्र त्याला चालील प्रतीक यांना पुढे चेंडू सामनाकडे धावचीत होतोय 2 चेंडू 12 धावा आता मात्र असेल एक
बाद फलंदाज सियान सुंदर फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र सर्वेची गाडी घेण्यासाठी गेलाय तो आत्मान. कृपया सर्व खेळाडूंनी त्यांच्या लायबांनी सर्व खेळाडूंनी थोडं मागे बसा. सर्व लायबांनी देखील जागे राहायचंय. 2 चेंडू आणि 12 धावा. रोमाच्या कशात चाललेला सामना आजच्या क्षेत्रातील पाहावा लागेल. संघ असेल एक सलामीवीर सियान. 2 चेंडू आणि 12 धावा. प्रत्येकाचा पुढील चेंडू सामना करेल. धन्यवाद बोलगा सियान. पाहूया 4 धावांसाठी. सुंदर फटका बनावा लागेल. खणखणीत षटकार 6 धावांसाठी. सुंदर फटकेबाजी करतो सियान आपल्या संघासाठी. 1 चेंडू आणि 6 धावा. सर्व लाईनमॅन लाईनवरती उभं राहा किंवा बसा. सर्व खेळाडू थोडं मागे बसा. सुंदर फटकेबाजी करतो सियान आपल्या संघासाठी. 1 चेंडू आणि 6 धावा. सुंदर चाललेला हा सामना आजच्या क्षेत्रातील पहिला सामना बघायला मिळतो आपल्याला. 1 चेंडू आणि 6 धावा. प्रतिघाचा पुढील चेंडू सामना केलेला सियान एक रन घेऊन खेळत सुंदर फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. षटकार 36 धावांवरती नाबाद राहिला तो सियान. आता त्या सामन्यातील सामना स्वतः सियान.